2 जून को अमरावती के मार्डी रोड क्षेत्र में हुई काजल इंगले हत्याकांड की घटना ने पूरे शहर को झकझोर कर रख दिया है। अज्ञात आरोपियों द्वारा युवती की कथित रूप से हत्या कर शव को जलाने का प्रयास किए जाने के बाद नागरिकों में भारी नाराजगी और आक्रोश देखा जा रहा है। मामले को लेकर प्रहार सामाजिक संगठन के पदाधिकारी पुलिस आयुक्त कार्यालय पहुंचे और आरोपियों की तत्काल गिरफ्तारी की मांग करते हुए ज्ञापन सौंपा। संगठन ने मांग की है कि मामले की निष्पक्ष और त्वरित जांच कर सभी आरोपियों को जल्द गिरफ्तार किया जाए तथा फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाकर कड़ी सजा दिलाई जाए। संगठन का कहना है कि इस घटना ने महिलाओं की सुरक्षा को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। चेतावनी दी गई है कि यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो आंदोलन को और तेज किया जाएगा। 2 जून या दिवशी अमरावती तपोवन या ठिकाणी अत्यंत घृणाकृत असा तिथे कांड केलेला आहे। त्याला कांड म्हटले जाते। एका मुलीला अमुष्य दाखवून अमरावती या ठिकाणी त्या मुलीला तिच्यावर अत्याचार करून तिला जाळण्याचा प्रयत्न केला ताकि ते पुरावा त्यांना मिळाले नाही पाहिजे म्हणून। विश्रोडे या ठिकाणी तिचे साधारण घराणं आहे, एक सामान्य घराण्यातली ती मुलगी आहे। सर्वात मोठा प्रश्न की महिला असुरक्षित आहे, ह्या महाराष्ट्राच्या गृहमंत्रीला सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण प्रकरण 2 जूनचं झालेलं आहे। का या प्रकरणाला आवाज का उठवला नाही हा सर्वात मोठा प्रश्न। जर गरीबाची मुलगी जर असेल तर त्या मुलीला न्याय लवकरात लवकर मिळावा। इतक्या प्रकारे नीच कृतीचं प्रकरण केलं आणि अजूनही त्याची यंत्रणा पूर्णपणे पार पाडलेली नाही आहे। आम्ही आज या तपत्या उन्हामध्ये आमचे वरिष्ठ पदाधिकारी बंटी भाऊ आहे, छोटू भाऊ आहे, संपूर्ण पदाधिकारी आहे आणि मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगते, किती प्रकरण होत आहे, का बरं गृहमंत्र्याला जाग येत नाही आहे। तुम्ही सांगता महाराष्ट्र सुरक्षित आहे आणि या सर्व गोष्टी वारंवार होत आहे। आम्ही निषेध करतो। आम्ही सर्व महिला एकच विनंती करतो, ती लेक बाय आमची प्रत्येकाची आहे, तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि ज्या कोणी नालायकाने हे नीच कृत्य केलेलं आहे त्याला तुम्ही पकडा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या। मला असं वाटतंय की कदाचित हे असं प्रकरण करणाऱ्याला जर फाशी जर दिली तर हे प्रकरण थांबू शकता। तुम्ही काय सांगत आहे की नेहमी की त्याचा न्याय निवाडा करणार, त्याला तुम्ही सुरक्षा प्रोटेक्शन देता। तुम्ही आमच्यासारख्या महिलांना सुरक्षा प्रोटेक्शन देऊ शकत नाही, परंतु जो निर्दोष जो गुन्हेगार करतो त्याला पूर्णपणे तुम्ही त्याचं प्रोटेक्शन करता। हे निर्लज्जपणा या गोष्टीला म्हटलं जाते।